मित्रांनो, आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो इस्रायल हमास युद्धातला आहे। सायरन वाजतो आणि सगळं शहर काही सेकंदामध्ये थांबून जातं। पण उद्या 7 मे रोजी असंच काहीसं आपल्या भारतामध्ये सुद्धा होणार आहे। पण काळजी करू नका, हा फक्त सराव असणार आहे, एक मॉक ड्रिल असणार आहे। देशभरामध्ये 244 जिल्ह्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रातही 16 ठिकाणी हा सराव केला जाणार आहे। यामागचं कारण म्हणजे सुरक्षा सजगता वाढवणं। म्हणून आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला म्हणजे नागरिकांना यामध्ये काय करायचं आहे। तर चला सुरुवात करूया। मित्रांनो, अलीकडे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आणि भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला। त्यामुळे देशभरात 244 जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रात 16 ठिकाणी हा खास सराव होणार आहे। मॉक ड्रिल म्हणजे एक प्रकारचा सराव, जसं आपण शाळेत फायर ड्रिल करायचो तसं हे आहे, पण थोडं मोठ्या स्तरावरचं। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधला तणाव वाढला आहे। भारताकडून कधीही कारवाई होऊ शकते आणि पाकिस्तानकडूनही प्रत्युत्तर येऊ शकतं। म्हणूनच केंद्र सरकारने हा सराव आयोजित केला आहे। उद्या आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, उरण, तारापूर आणि इतर 16 ठिकाणी हा सराव होणार आहे। कारण आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे शिकावं म्हणून। मग ती परिस्थिती युद्धजन्य असो किंवा हवाई हल्ल्याची किंवा इतर काही। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, अशा प्रकारचं ड्रिल भारतामध्ये पहिल्यांदा 1972 साली झालं होतं। तेव्हा 1971चं युद्ध नुकतंच संपलं होतं आणि लोकांना हवाई हल्ल्यापासून कसं सुरक्षित राहायचं याचा सराव करून घेतला जात होता। म्हणजे हे आपल्यासाठी काही नवीन नाही, आपल्या सुरक्षेसाठी देश पूर्वीपासूनच याची तयारी करत आला आहे। उद्या होणारं मॉक ड्रिल 3 श्रेणीमध्ये होणार आहे। पहिली श्रेणी मुंबई, उरण, तारापूर ही सेन्सिटिव्ह ठिकाणं। दुसरी श्रेणी ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, मनमाड, सिन्नर, रोहा, धताव, नागोठणे, थळ आणि वायशेत। तिसरी श्रेणी असेल छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। आता या मॉक ड्रिलमध्ये काय होणार ते सुद्धा पाहून घेऊया। सायरन वाजणार, हवाई हल्ल्याची सूचना देणारा सायरन ऐकू येईल। घाबरू नका, हा फक्त सराव असेल। सायरन ऐकल्यावर 5 ते 10 मिनिटात जवळच्या सुरक्षित इमारतीमध्ये किंवा बंकरमध्ये जा। ब्लॅकआउट, रात्री सगळे दिवे बंद होतील जेणेकरून शत्रूला आपला भाग दिसणार नाही। तुमच्या घराच्या खिडक्या, दरवाजे काळ्या कपड्यांनी झाका। गाड्यांच्या लाईट्सही बंद करा। प्रशिक्षण, नागरी सुरक्षेचं प्रशिक्षण मिळेल। स्वतःला कसं वाचवायचं, जखमींवर उपचार कसे करायचे आणि सुरक्षित ठिकाणी कसं जायचं हे दाखवलं जाईल। स्थलांतराचा सराव, आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी कसं न्यायचं याचाही सराव केला जाईल। आपत्कालीन किट, पाणी, प्रथमोपचार, टॉर्च, बॅटरी आणि कागदपत्रांच्या कॉपी असलेलं किट तयार ठेवा। नागरिकांनी काय करायचं? सायरन ऐकल्यावर पॅनिक होण्याऐवजी शांत राहा। प्रशासनाच्या सूचना पाळा। टीव्ही, रेडिओवर सरकारी सूचना ऐका। अफवांवर विश्वास ठेवू नका। मुलांना, वृद्धांना आणि दिव्यांगांना मदत करा। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नागरी सुरक्षा दलाला सहकार्य करा। मित्रांनो, हे सगळं ऐकून घाबरायचं नाही आहे, तर तयार व्हायचं आहे। आपण सगळे एकत्र आलो तर कोणतीही परिस्थिती हाताळू शकतो। मित्रांनो, पहलगामच्या हल्ल्यानंतर आपण सगळे सावध झालो आहे। उद्याचं मॉक ड्रिल म्हणजे आपली ताकद दाखवण्याची एक संधी आहे। आपण एकजुटीने, शांतपणे आणि जबाबदारीने यामध्ये भाग घेऊया। तसं केलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या 16 शहरात आणि देशभरातल्या 244 जिल्ह्यांमध्ये हा सराव नक्कीच यशस्वी होईल। अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।